अरे दाखवतो ना, बघ बघ बघ. तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचा सेकंड ब्लॉग मध्ये. सेम माणूस सेम बाप पोरगा. मी बोललो होतो तुम्हाला, माझा लाडका पोरगा आहे हा. परत आज सेम शर्ट वगैरे घालून आम्ही निघालोय सेम कॉलेजला. कॉलेजला निघालोय कारण IIT तातवडे अरे कपडे, जायची. कारण की आज काय कॉलेजमध्ये मलाच माहित नाही काय चाललोय. आपण कॉलेजला बिनकामी चाललोय का? पोरी बघायला. हा पोरी बघायला हे कपडे रंडवा आहे. नाही रे माझं नाही. तर चाललोय आम्ही. हा, इंटर्नशिपचा आज काय रिपोर्ट आहे वाटतं, काहीतरी त्याचा विषय आहे. आज आहे का? ए तोंड बंद कर, मी विसरलो होतो जरा. तर इंटर्नशिपचे रिपोर्ट आहे, ते दाखवायला चाललो आहे आता आम्ही. बघू आता काय होते पुढं कॉलेजमध्ये. ॲक्सेप्ट करतं. खरं तर कालच होतं, पण आम्ही VIP लोक आहेत ना, तर गर्दी वगैरे फॅन बेस आमचं जरा जास्त होऊन जातो कॉलेजमध्ये. त्यामुळे जरा आज स्पेशली आज बोलवले. सिंगल निघू नको माझा फोन आहे. सेपरेटली बोलवले. काय बघा, अपलोड केलं ना तुझे लागतील, मला काय नाही. ना मी माहिती आहे, मी एकदम नालायक आहे. तुझ्या घरच्यांचं काय ते सांग. हे तुला एवढं सचिन सांगतो, हे मॉम, हे डॅड, त्यांच्या समोर तर लय बनतो तू शरीफ. हा, अजून काय बनतो? काय आला ना, सुरगुण संपन्न बनतो तू त्यांच्या समोर. हे मॉम. हा, नजर लावते नजर. जलता है साला मुझसे ये, क्या करूं, मार भी नहीं सकता. प्यार जो करता है मुझसे बापू नहीं मैं इसका. रे बेटे, ए बेटे मौज कर दे. गाडी झटके द्यायला. वो भी ऐसे झटके देके चली गई. गाड़ी भी झटके दे रही है और वो भी झटके देके ही चली गई. लगे 440 वोट छूने से तेरे. हाँ का बघतो असं तू? You know what guys, we are talking about that project. Yes Sahil, can we discuss about the project? Sure, we can discuss about the project. So Yeah, वो कन्हैया, मैं उसका बड़ा भैया. हाय, नजर ना लागून दे मला बाई, एवढं बाहेर दिसतो अजून. कोणतरी आलं काय? मला वाटलं कोणतरी आलंय माग. कोण आलं? एवढा भारी म्हणला ना, होय मी आहे ना इथे. हे तुझ्या आई वडिलांना कळलं तर कसं होईल रे? ते तर काय तोंड दाखवण्याचं लायकी राहणार नाही. हा, तोंड दाखवू नाही शकणार तुमच्या सोसायटीत ते परत होणार पण नाही. 4 वर्ष आम्ही सिरियस झालो इंजिनिअरिंगच्या. आता काय होणार? अभ्यासच नाही केला. ऍक्च्युली कसं आहे ना, कन्सेप्ट समजून घेतले ना इंजिनिअरिंगचे, अभ्यास करायची गरज नाही लागत यार. ते कन्सेप्ट ना छोट्या छोट्या पेपरांमध्ये लिहून घ्यायचे, मग आठवण राहतात. स्टिकी नोट्स असे बनवून स्टिकी नोट्स. आणि ते जे स्टिकी नोट्स नाही रे, ते जे कंटेंट आहे ना, कंटेंट बोलतो, सॉरी कंटेंट आहे, कन्सेप्ट आहेत ना, ते समजून घ्यायचे आणि ते छोट्या छोट्या पेपर्समध्ये लिहून घ्यायचे ॲज अ 1/3 किंवा मग काय म्हणतात त्याला, रिडक्शन म्हणून, आणि ते लक्षात ठेवायचे. मग पेपराला ते घेऊन जायचे. फक्त आठवण येण्यासाठी थोडंसं वाचून घ्यायचं, बाकी काय नाही. कॉप्या बिलकुल करायच्या नाही इंजिनिअरिंगला. तर शाहीला तर चांगलाच अनुभव आहे कॉप्यांचा. स्टिकी नोट्स, यू नो व्हॉट स्टिकी नोट्स? काय केलं नाही असं. मी खूप रेग्युलर अभ्यास करायचो. हा, रेग्युलर अभ्यास करायचा तो, रात्री 12-1ला बसून. व्हिडिओ कॉल तर बिलकुल नाही करायचो मी कोणालाच. बिलकुल नाही. कुठल्या पोलिससोबत चॅटिंग तर बिलकुलच नाही करायचो. बिलकुल नाही. हे सगळं उलट समजा. या तर गाईज आलोय आता आम्ही कॉलेजच्या रस्त्यावर पोहोचतोय आम्ही. काय साहिलवर आता एक प्रँक करायचा विचार चालू आहे.
कॉलेजमध्ये एंट्री टाकल्या टाकू जाणार आहे का? टाकू की बघू ना. थांबवलं रिटर्न जाऊ. दुसरीकडे आपल्या इकडे लय जागा आहेत गाडी लावायला. कॉलेजच नाही. हो या काय म्हणतो साहेब? थोडं आया कदम कदम पर लाखो हसीनाए. अरे बस मानच सरळ होईना याची आहे. तर गाईज काय झालं इंटर्नशिपचा रिपोर्ट. हो गाईज मोशन नेव्हीसाठी मी दिलेला फॉर्म ए, आणि झालं तोंड बंद कर. सांगू दे ना झालेलं. तर गाईज इंटर्नशिपचा रिपोर्ट देऊन झालाय. खूप कष्ट घ्यायला लागलेत आम्हाला. इथनं 4 शिव्या पण खाल्लेत गाईज मस्तपैकी त्याच्या कसरायचे. शिव्या काय नव्हतं? काय म्हणलं लवडे मार खाशील. काय खरं नव्हतं बोलायचं. सॉरी कट बोल. एवढा हँडसम मुलगा सिंगल मरतोय या कॉलेजमध्ये. लाज वाटल्या पाहिजे या कॉलेजच्या पोरींना. तर आता आम्ही एमटेकच्या ॲडमिशनसाठी प्रोसेससाठी आलो आहे. काय प्रोसेस आहे काय नाही. एमटेक करणार आहे साहेब तू? जर आपलं यूट्यूब चॅनल सक्सेसफुल झालं म्हणजे थोडं जरी मग पैसे यायला आपण लागले ते गाणं नाही का यूट्यूबवर आता त्याने IIT वाल्याने टाकले बघ. तर. काय मेरे टाकलं? पास सिर्फ 9 घंटे मैं तो शॉपिंग पे आने से रही सॉरी मैं बीच पे तो आने से रही. ते नाही का काय आहे नवीन गाणं आलं बघ. नवीन गाणं ऐकत नाही का तू? कुबड तर झाले सगळे कामं कॉलेजची आणि हा गाण मस्ती करतोय माझ्याजवळ. जरा माझीच गाडी पळवायला लागलाय. पळ भाड खाऊ थांब. बाप आहे मी तुझा. बसू देतोय की नाही? बस ना. लय मार खाशील साहेब. अरे बस ना. अरे ते स्लोप आहे. निघालोय घरी. भूक लागली. बघू आता अंडी बिंडी घेऊन नाही तर फ्राईड राईस वगैरे घेऊन घरी निघतो आणि खातो मस्तपैकी. विथ सम एक्स्ट्रा. वॉट एक्स्ट्रा काय बोलला? COP ला जर आपलं ऍडमिशन झालं तर कुठलंही म्हणतो. कुठल्या कॉलेजवर जायचं आपल्या कुठल्या गाडीवर? डिस्ट्रॅक्शन रस्त्यात खूप डिस्ट्रॅक्शन असतात मित्रांनो. कुठल्या तर कॉलेज डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही तुम्ही. समजलं? सांग ना. कुठली गाडी घेऊन जायची? आणि हा कुठली गाडी घेऊन जायची? कॉन्टिनेंटल GT 650. हेच घेऊन जाऊ. तुझा आणि माझा आपलं तर. या गाईज या ठिकाणी आता आम्ही खाणं पिण्याचं सगळं सामान घेऊन घरी पोचलोय. आता काहीतरी जेवण वगैरे करू. अरे उघड नाही भूक लागली. गरम हे बघा भुके कुत्र्याला सांगा भूक लागली करतोय. या ठिकाणी ब्लॉग एंड करतो आणि PCMC गँगसोबत नवीन ब्लॉग येईल कदाचित पुढचा जो असेल तो. तर हसू नको. नवीन ब्लॉगिंग चालू केले. थोडं किडा असतो तर करू काय 1 2